बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केलेली आहे। आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत। सर, नेमकं काय सांगाल? पुन्हा एकदा महामार्गाची पाहणी। पाहणी सर कारण हेच आहे की गणपतीच्या सणाला रस्ता नीट असावा आणि येणाऱ्या मुंबईवाल्यांना कोकणवासियांना रस्ता सुस्थितीत मिळाला पाहिजे, त्यासाठी पाहणी दौरा आहे। स्टॅक स्टीलच्या माध्यमातून आता जे खड्डे आहेत ते बुजवले जाणार आहेत, हे नवीन तंत्रज्ञान काय आणि याबाबत आपण काय सांगाल? तर आम्हाला जे नवीन हे आले त्यांचं म्हणणं आहे की पाऊस जरी झाला आणि खड्ड्यात पाणी जरी असलं तरी हे जे नवीन मिक्सचर आहे स्लॅग स्टीलचं वगैरे ह्यानं एकतर ते पाण्यामध्ये त्या आपण खड्डा बुजवू शकतो। त्यांचं म्हणणं आहे 2 वर्षापर्यंत त्याची हे आहे की ते राहतं आणि मेन म्हणजे डांबर जे निघतं ते या मिक्सरमुळे त्यांची गॅरंटी निघत नाही आणि तुम्ही ते मिक्सर टाकल्यानंतर 10 मिनिटांमध्ये रस्ता ओपन करू शकता। अजितदादा पवार असे म्हणाले होते की मुंबई गोवा महामार्गावरती पुस्तक लिहावं लागेल, खरंच ती वेळ आता आलेली आहे का? तर सर काय झालंय बघा, काम तर लांबलंय 14 वर्ष 15 वर्ष इथं वस्तुस्थिती आहे आणि सगळ्यांचा प्रयत्न काम झालेलं पण आहे, म्हणजे काम झालेलंच नाही असं पण आपण म्हणू शकत नाही। आज पुढचा सावंतवाडी पासूनचा तिकडचा सगळा जो पीस आहे तो ओपन झालाय। आता इकडनं पळसपे पासून बऱ्यापैकी सगळं काम झालंय। आता काही काम त्यात अनेक अडचणी आल्या, काही ठिकाणी एजन्सी चुकीच्या लागल्या, त्यांनी कामं केली नाहीत, काही ठिकाणी लँड ॲक्विजिशनचे विषय आले, काही ठिकाणी नॅचरल जे आपण म्हणतो पाऊस वगैरे याच्यामुळं काही कामं होऊ शकली नाहीत, अशा अडचणी येत गेल्या। त्यामुळे हे लांबलंय थोडं, पण आता अंतिम टप्प्यामध्ये आलंय आणि हे म्हणजे डिसेंबर पर्यंत बऱ्यापैकी कामं होतील आणि साधारण मानगाव इंदापूर 1-2 सोडला आणि संगमेश्वर, तर त्या गोष्टी पूर्ण व्हायला थोडं 1 वर्षभर अजून जाईल। नागरिकांना अपेक्षा आहे फिक्स डेडलाईनची, आपण बांधकाम मंत्री म्हणून फिक्स डेडलाईन देणार आहात का? सर फिक्स डेडलाईन म्हणजे काय, म्हणजे दिवस असं आता दिवस वेळ काळ असं काय लिहून द्याल? आता काम तर चालू आहे, त्याच्यामध्ये जर अडचणी आलं तर ते पुढं मागं होतं। आता 2च विषय मी परत सांगितले की मानगाव इंदापूरचं टेंडर उशिरा झालं, पहिली एजन्सी काम नीट करत नव्हती, त्यांना आपण काढून टाकलं, नवीन एजन्सी नेमली, त्यांनी काम सुरू केलंय। बरं ते काम काय असं साधं सोपं नाही, ते रेल्वे ओव्हरब्रिज बांधायचे, त्यात बायपास आहे, त्यामुळे टेक्निकली या गोष्टी आहेत। गडबडीत बांधलं आणि पडलं तर तुम्ही म्हणणार पडलं असं आहे, त्यामुळे थोडा वेळ पण वर्ष त्याला जाईल, पण आता संपत आलंय सर। हे होते बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले। राजवर्ष मराठी राजवर्ष। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।